मंडळी, काल रात्री बडे मुद्दे संपवून तुमचा निरोप घेतला. स्टुडिओतून बाहेर पडलो तेव्हा सगळ्या चॅनलच्या टीव्हीच्या स्क्रीनवर संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्याकांडाचे फोटो झळकत होते. एक हतबल निश्चित पडलेला देह, त्याच्या भोवती लचके तोडणारी गिधाडांची टोळी, जीव गेल्यावरही सोडायला तयार नसलेले माणसांच्या चेहऱ्याचे राक्षस आणि राक्षसांच्या चेहऱ्यावरचं भेसूर हास्य, उलट्या काळजाच्या हैवानांचं क्रौर्य, निष्ठुरता आणि मानवी देहाची विटंबना इतकी की हिंस्र प्राण्यांना सुद्धा आपल्या हिंस्रपणाची लाज वाटावी आणि आपल्याला त्यांना माणूस म्हणण्याची. आम्ही रोज बातम्या देतो हत्येच्या, बलात्काराच्या, मारहाणीच्या, पेटवून घेतल्याच्या सगळ्या. त्यामुळे आमचं काळीज सुद्धा तुमच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालंय. माणसं मरतात, मारली जातात, पण खरं सांगू, या हैवानांनी माणुसकी मारली हो. सगळं पाहून महाराष्ट्राच्या काळजात सर्र झालं. कारण हे सगळं चीड आणणारं होतं, संताप आणणारं होतं. वाटलं आपणही कसल्या रानटी लोकांमध्ये राहतोय. पत्रकार आहे म्हणून काही मर्यादा आहेत. सामान्य माणसासारखं आम्हाला जगजाहीर राग व्यक्त करता येत नाही. संविधान मानतो त्यामुळे असंवैधानिक मागणी करता येत नाही, म्हणून गिळावं लागतं सगळं काही. नाहीतर हसडल्या असत्या सगळ्या शिव्या आणि ठोकून सांगितलं असतं या नराधमांना भर चौकात फाशी द्या. पण देशात लोकशाही आहे, न्यायव्यवस्था आहे, म्हणून तिच्याकडे आज गाऱ्हाणं मांडायचं आहे. तुझ्या डोळ्यावरची पट्टी निघाली असं आम्ही ऐकलंय, हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे. केवळ न्याय देण्याची नाही, एक खणखणीत मेसेज देण्याची, माणुसकीच्या शत्रूंना जरब बसवण्याची, हे राज्य कायद्याचं आहे हे सांगण्याची, हैवानांना माणसांच्या जगात राहण्याचा अधिकार नाही हे सांगण्याची, तारीख पे तारीखच्या खेळात न अडकता कायद्यानं सैतानांना फासावर लटकवण्याची. गेल्या 2.5 महिन्यात याबाबतचा एक एक मुद्दा घेऊन आम्ही कित्येक वेळा तुमच्या समोर आलो. इथं संतोष देशमुखांच्या लेकीनं हंबरडा फोडला तेव्हा तिला शब्द दिला होता, तुझ्या अश्रूंची शपथ आहे, या लढाईत आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. काल त्या चिल्या पिल्यांना ते बघितलं असेल तेव्हा काय वाटलं असेल या विचारानं पोटात पीळ पडतो. गेल्या 2.5 महिन्यात या प्रकरणाला जातीपातीच्या भेदाच्या भिंती उभ्या करून भले कोणी भरकटवण्याचा प्रयत्न केला असेल. कालच्या त्या फोटोने जातीपातीच्या सगळ्या भिंती निखळून पडल्या, सगळे भेद गाडले गेले. प्रत्येकाच्या अंतःकरणातून एक आवाज आला, या हैवानांना लटकवा. या दरम्यान मंत्री धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिला. त्यातूनही काही सवाल उपस्थित झाले, त्यावरच आज आपण करणार आहोत ही चर्चा. आज ते मूलभूत सवाल कुठले आहेत जे आज महाराष्ट्राच्या मनात आहेत, आम्ही ते सवाल घेऊन आलो. बडे मुद्द्याच्या माध्यमातून आज ती चर्चा आहे. नराधमांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाणार आहे का? तारीख पे तारीख नको आहे. आता सगळं समोर आलंय, पुराव्यांची यादी आहे, जंत्री आहे, फोटो आहे, व्हिडिओ आहे. हैवानांना फासावर मग कधी लटकवणार आहात हा सवाल आहे. कायद्याचं राज्य आहे, कायद्यानं होऊ द्या. क्रौर्याची परिसीमा पार करणाऱ्यांना खरंच पाठबळ कुणाचं आहे हे महाराष्ट्राच्या समोर येणार आहे का? सवाल हा सुद्धा आहे. आज धनंजय मुंडेंना सहआरोपी करायला हवं का, जी मागणी केली जाते त्या संदर्भात सुद्धा आपल्याला विचारायचं आहे की त्यांना सहआरोपी करता येऊ शकेल का? धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला खरंच उशीर झाला का? या संदर्भात सुद्धा सत्ताधाऱ्यांना आपल्याला सवाल विचारायचा आहे. सरकारनं धनंजय मुंडेंना पाठीशी घातलं का? 3 महिन्यापासून लोक राजीनामा मागतायत, मग सरकार का पाठीशी घालत होतं? इतका उशीर का? प्रश्न अनेक आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी आहेत. मग विचारायची कोणाला? आपण आधी सत्ताधाऱ्यांना विचारायला हवी, नंतर विरोधकांना सुद्धा त्याच्याबद्दल विचारायला हवं आणि सरकारला विचारायला हवं. आज आपल्या सोबत या सगळ्या प्रकरणाचं जे गांभीर्य आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या समोर आणलं, या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, सत्तेत असताना सुद्धा, ज्यांनी सत्तेत असून सुद्धा महाराष्ट्राला इथल्या सत्तेला प्रश्न विचारले. आज सत्ताधारी आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत. अण्णा, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. महाराष्ट्राला आज एक प्रश्न पडलाय. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हा, येतोय पण कधी असं म्हणजे कमी जास्त होतोय. बरं, हा इथे प्रॉब्लेम आहे का तिकडे प्रॉब्लेम आहे तेवढं प्लीज विशालजी. हो हो, हॅलो. हा मी सांगतो अण्णा, मी सांगतो थोडंसं विशालजी, विलासजी. हा, मी सांगतो. थोडं सांगा ना तिथे. सांगतो. हो हो.
आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. क्लिअर येतोय तुमचा. आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. अण्णा, हा राजीनामा घ्यायला उशीर झाला का? 100% त्यांनी राजीनामा द्यायला उशीर केलेला आहे. कारण माझ्या मते 2-3 आठवड्यापूर्वीच त्यांचे पक्षाचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असं स्पष्टपणे म्हणलं होतं की ज्यावेळेस नैतिकतेच्या आधारावरती माझ्यावरती पण काही वेळा गंडांतर आलं होतं, त्यावेळेस मी राजीनामा दिला होता. तर धनंजयनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा, हे एवढं सूचक वक्तव्य माननीय अजितदादा पवारांनी केल्याच्या नंतर धनंजय मुंडे यांनी एका मिनिटामध्ये राजीनामा लगेच देऊन टाकायला पाहिजे होता. आणि जर अगोदर राजीनामा दिला असता तर एवढा क्षोभ, एवढा राग त्यांच्यावरती व्यक्त झाला नसता, थोडा कमी झाला असता. परंतु आता त्यांनी अजितदादांचंही ऐकलं नाही. काल परवापर्यंत अजितदादा पुन्हा त्यांना सांगत होते की तुम्ही राजीनामा द्या, तरी त्यांनी ऐकलं नाही. शेवटी आमची अंतर्गत माहिती अशी आहे विलासजी की शेवटी काल राज्याचे मुख्यमंत्री स्वतः सह्याद्री गेस्ट हाऊसवरती गेले. तिकडून सह्याद्री गेस्ट हाऊसवरती त्यांना बोलवण्यात आलं. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजितदादा, त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि धनंजय मुंडे साहेब यांना बोलवण्यात आलं आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणले उद्या सकाळपर्यंत तुम्ही जर राजीनामा नाही दिला तर 10 वाजेपर्यंत मी तुम्हाला मंत्रिमंडळातून वगळल्याचं पत्र राज्यपालांकडे पाठवेल, असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आमच्या कानावर आलंय. तेव्हा हा राजीनामा झालाय. म्हणजे तुम्ही सत्तेला किती दिवस चिटकून बसणार होता. आणि काल ज्यावेळेस ते फोटो चार्जशीटमध्ये दाखल केलेले फोटो बाहेर आले आणि विलासजी, माझं मत असं की मी काल आलो नाही मीडियाच्या समोर, मी थोडासा आजारी होतो आणि 16/12/2024च्या माझ्या भाषणामध्ये मला वाटतं हे सगळे जे फोटो दाखवलेले आहेत हे सगळे मुद्दे मी मांडलेले होते. बरं, म्हणजे याची दाहकता. आणि तुम्ही आता बोललात की मी हे प्रकरण बाहेर आणलं, तर खरोखरच हे सगळं प्रकरण मी मस्साजोगकरांचं ऐकून घेऊन, आपल्या इथल्या सीएसचं ऐकून घेऊन ते मुद्दे मी सभागृहामध्ये मांडले होते आणि अख्खं सभागृह भावूक झालं, तर मी सुद्धा स्वतः भावूक झालो होतो. परंतु कालचे फोटो बघितल्याच्या नंतर डोळ्याच्या कडा पाणावायला वेळ लागली नाही. तुम्ही आता जी वाक्य वापरली एवढी वाक्य मी वापरू शकत नाही. परंतु हैवान, दरिंदे, राक्षस यांना काय म्हणायचं, इतक्या भयान पद्धतीने हे झालं. आणि मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मंत्र्याला राजीनामा देण्याचं सांगण्याची ही मला वाटतं आपल्या इतिहासातली पहिली वेळ आहे. बरं, या सगळ्याबद्दल प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. मी तुम्हाला तो विचारतो. सरकारचे सुद्धा तुम्ही प्रतिनिधी आहात. जेव्हा तुम्ही हा प्रकरण उचललंय तो भाग वेगळा आणि सरकारचे सुद्धा प्रतिनिधी आहेत म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. तुम्हाला हे फोटो कधी पाहायला मिळाले अण्णा? कारण तुम्ही याचं वर्णन सभागृहात आधीच केलं होतं. हे सगळं आहे तुम्हाला माहित होतं, म्हणजे तुमच्याकडे फोटो कधी आले? नाही, काल असं कसं करता येईल विलासजी? हे जे बोललं जात आहे ना की अगोदर फोटो इकडे गेले तिकडे गेले, असं होऊ शकत नाही. चार्जशीट दाखल कोर्ट आहे ना, काही कायदा आहे. कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर ते फोटो बाहेर आले. त्याच्या अगोदर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा अधिकार नाहीये, गृहमंत्र्याला सुद्धा ते फोटो पाहण्याचा वगैरे. हे चुकीचं महाराष्ट्राच्या समोर जाऊन देऊ नका अशी माझी विनंती आहे. नक्कीच नाही. विरोधकांनी आज त्या संदर्भात प्रश्न विचारला. सगळे विरोधक बघा त्यांचं म्हणणं हेच आहे. त्या संदर्भात एका टीव्हीवरती चर्चा करीत असताना मला विरोधी पार्टीचे काही लोक हेच प्रश्न विचारायला लागले की 2.5 महिन्यापासून त्यांना फोटो माहित होते, मग ते काय करत होते. अहो, असं नाही करता येत. चार्जशीट दाखल एखाद्या प्रकरणामध्ये एसआयटी नेमण्याचा अधिकार सरकारला आहे, परंतु ती एसआयटी रोज काय काम करते हे पाहण्याचा अधिकार सरकारला नाहीये. सरकारने एकदा एसआयटी नेमली आणि कोर्टाच्या पुढे कागदपत्र दाखवल्याशिवाय ते राज्याच्या गृहमंत्र्याला सुद्धा दाखवता येत नाहीत. मग राज्याच्या गृहमंत्र्याकडे आले. मग काल
फोटो बाहेर आल्याच्या नंतरच मुख्यमंत्री गरम झाले ना. हा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक ज्या माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणूस ओक्साबोक्षी रडला असेल काल हे फोटो पाहिल्याच्या नंतर. अगदी खरं आहे. आणि मग तिथून पुढं इथून मुख्यमंत्री गेले आणि सह्याद्री गेस्ट हाऊस वरती हे सगळ्यांना बोलवलं. अजितदादांनी पण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की तुम्ही आता चालते व्हा, नाहीतर मी तुम्हाला वगळून टाकीन. बरं, पण या सगळ्यामध्ये एक सातत्यानं आम्हाला जाणवत होतं विपर्यास्त. विलासजी विपर्यास्त किती आहे बघा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा. अजितदादा म्हणतायत नैतिकतेच्या आधारावर राजीनामा झाला. मला त्याच्याबद्दल माननीय सुनील तटकरे म्हणतायत नैतिकतेच्या आधारावर राजीनामा झाला. आणि ज्यांचा राजीनामा झालाय ते धनंजय मुंडे साहेब ट्विट करतायत की मी माझ्या आजारपणामुळे राजीनामा दिला. त्यांच्या त्या ट्विटमध्ये नैतिकतेचा न पण नाहीये. नेमकं काय चाललंय? त्यांच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा न पण नाहीये. ट्विटमध्ये नैतिकतेची त्यांची गाठ आहे का? पण अण्णा मी खोचक विचारत नाही. गाठ अण्णा मी खोचक विचारत नाहीये, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. पण तुम्ही जेव्हा भेटलात त्यांना तेव्हा तुम्ही त्यांना सल्ला दिला होता का की तुम्ही राजीनामा द्यायला हवा पाहिजे म्हणून? खासगीत तरी ठीक आहे, जाहीर म्हणून तुम्हाला मित्रपक्ष म्हणून तुम्ही बोलू शकणार नाही. मी फक्त त्यांना भेटायला दवाखान्यामध्ये रात्रीचा आचक्या उचक्या आल्या म्हणून मला कळालं म्हणून भेटायला गेलतो. मी भेटून लगेच माघारी आलो. मी सल्ले कशाला देत बसू? परंतु बावनकुळे साहेबांनी आम्हाला समोरासमोर बोलवलं होतं. त्यावेळेस सुद्धा मी 20 मिनिटाची आमची ती बैठक झाली होती. रात्री 9:30 वाजता 9:40ला ती संपलेली होती. त्यावेळेस त्यांना हाच सल्ला दिलता की तुम्ही काही दिवस बाजूला जा. तुम्ही ह्याच्यामध्ये लटकून राहण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही जेवढे लटकून राहण्याचा प्रयत्न करता तेवढं तुमच्या विरोधात हे जात राहील. मग तुम्ही एकत्र बसणार का? एवढं आमचे प्रदेशाध्यक्ष मी म्हणलं या मुद्द्यावरती एकत्र बसणं नाही, उठणं नाही, काय नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला. मी उठलो, मी माझ्या मार्गाने गेलो आणि ते त्यांच्या मार्गाने गेले. आपण एवढं त्यांचे माझे व्यक्तिगत काही चांगले संबंध राहिलेले नाहीत, कारण ज्या दिवशी संतोष देशमुखची हत्या झाली आणि इतक्या क्रूरतेने हत्या केली त्या दिवसाच्या नंतर त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने किंवा कोणत्या नात्याने बोलण्याचा प्रश्नच येतो कुठं? मला सांगा ना. ठीक आहे अण्णा, महाराष्ट्राला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. ते कोण आहेत? महाराष्ट्राला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. आणि हे वाल्मिक या हैवानांना कधी लटकवणार? यांना फास्ट ट्रॅक कोर्टात लवकरात लवकर, कारण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवणार म्हणून. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून हे हैवान लवकरात लवकर फाशीवर जावेत. आणि जल्लादाने टाकलेला खाली वडलेला जो तो त्याचा हुक असतो ना, तो वडलेला आम्हाला सुद्धा लवकरात लवकर बघायचा आहे. जसं तुम्हाला घाई झाली तशी मला सुद्धा घाई आहे. आणि तमाम महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला हे पाहायचं आहे असं माझं मत आहे. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते माणसं खंगून मरतात. तारीख पे तारीखचा खेळ जेव्हा सुरू होतो ना, तेव्हा माणसांचा न्याय व्यवस्थेवरचा जो विश्वास आहे ना तो डळमळीत होताना आपण अनेकदा बघितलेला आहे. काय झालं कोपर्डीच्या प्रकरणातलं? महाराष्ट्र बघतोय हे सगळं. ते सुद्धा प्रकरण झालं. कुठं आहेत ते सगळे आरोप? प्रश्न अनेक आहे त्याच्याबद्दलचे सुद्धा सातत्यानं. किमान या प्रकरणात ते होऊ नये. आज व्हिडिओ आहेत सगळ्या. आता काय करायची तर केवळ औपचारिकता करायची आहे न्यायालयाला. या सगळ्या तुम्ही वकील सुद्धा दिलेले आहेत, पण ही केस तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात जावी याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नाही, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस लढवणार म्हणून. कारण महाराष्ट्रातल्या फास्ट ट्रॅक कोर्टात सुद्धा केस इतकी स्लो चालते ना की लोकांना ते फास्ट ट्रॅक आहे की काय कळत नाही. नाही चालणार विलासजी, नाही चालणार. ही केस एकदम क्विकली या ठिकाणी चालवली जाणार आहे. हे लवकरात लवकर, कारण हे इतकी निर्गुण हत्या मला वाटतं देश पातळीवर, राज्यात तर मी नाही पाहिलेली बाबा, देशाच्या पातळीवर सुद्धा इतकी भयानक घटना घडलेली नाही. ही
एकमेव अशी अद्वितीय अशी घटना आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, दुसरी कुठेही न घडलेली अशा प्रकारची ही एकमेव घटना आहे. आणि त्याच्यामुळं यांना लवकरात लवकर फाशी. आमचं अंतिम ध्येय आता, माझं स्वतःचं बी आणि माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक लोकांचं मत आहे की यांना फाशीवरती लटकवणं गरजेचं आहे, अतिशय गरजेचं आहे. एक मेसेज देणं गरजेचं आहे अशा प्रकारची हैवानी करणाऱ्यांना की हे कायद्याचं राज्य आहे आणि यांना माणसांच्या जगात राहायचा अधिकार नक्की नाहीये. पण मुद्दा हा सुद्धा आहे की धनंजय मुंडे यांना 6 आरोपी करावं अशी मागणी आज आपण केलेली आहे. त्या कुठल्या आधारावर तुम्हाला असं वाटतंय की ते 6 आरोपी होऊ शकतात आणि त्यांना ते केलं पाहिजे? मी आधी यापूर्वी सुद्धा मला वाटतं बोललेलो आहे बडे साहेब, आपण ते ऐकलेलं नाही का दाखवलेलं नाही मला माहित नाही. 14 ऑक्टोबर 2024 रोजी पंडित अण्णांनी बांधलेल्या घरामध्ये जिथं हे काळाकुट्ट इतिहास असणारे आपले वाल्मिक अण्णा कराड हे त्यांचा दरबार चालवायचे, धनंजय मुंडे यांचा, ते ऑफिस म्हणलं जायचं. त्या ऑफिसमध्ये बैठक झाली. त्या बैठकीला तिडके होता ते ह्याचा वाशीचा तिडके, त्याच्यानंतर आवादा कंपनीचे 2 अधिकारी होते. तिथे काय यांचं कॉम्प्रोमाइज झालं नाही. नंतर यांची 19 ऑक्टोबर 2024 ला माननीय मंत्री, म्हणजे आता माजी मंत्री म्हणावं लागते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा जो 7 पुडा बंगला आहे त्या बंगल्यावरती बैठक झाली. त्या बैठकीला धनंजय मुंडे, त्याच्यानंतर वाल्मिक अण्णा कराड, त्याच्यानंतर तांबोळी साहेब आणि शुक्ला साहेब असे हे 4 लोक तिथं होते. आणि जोशी का काय त्यांचा पीए तो पण तिथं होता. माझं म्हणणं असं आहे की सप्लिमेंटरी चार्जशीट त्याचा हक्क अबाधित ठेवून हे चार्जशीट एसआयटीने दाखल केलंय. एसआयटीला माझी विनंती आहे की 19 ऑक्टोबरची बैठक झाली का नाही. जर बैठक झाली असेल आणि त्या बैठकीमध्ये तो तोडपाण्याचाच विषय होता, हा खून कशामुळे झालाय, फक्त खंडणीमुळे झालाय, मग खंडणी 3 कोटीच्या ऐवजी 2 कोटीवर आणण्यात आली, तर ती 19 ऑक्टोबरच्या बैठकीत आणण्यात आली अशा प्रकारची माझी माहिती आहे आणि माझा स्पष्ट आरोप आहे. मग या आरोपाच्या बाबतीमध्ये त्यांनी चौकशी करावी आणि त्या तोड पाण्याच्या बैठकीला धनंजय मुंडे जर हजर असतील तर धनंजय मुंडे साहेब या प्रकरणामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे. अण्णा, मी थोडं थेट विचारतोय, राग बांधून घेऊ नका. मुद्दा हा आहे की जर तुम्हाला हे माहित आहे, इत्तंभूत डेट वाईज माणसं कोण हे सगळं माहिती आहे, तुम्ही रोज मुख्यमंत्र्यांना भेटताय, मग ही मागणी तुम्ही कुणाकडे करताय? खरं तर आतापर्यंत ह्या सगळ्यामध्ये चौकशी व्हायला हवी होती. 3 महिने झाले अण्णा. एक मिनिट ऐका. त्या बाबीकडं एसआयटी गेलेली नाही. एसआयटीला भरपूर काम होतं. आता एसआयटीने जे चार्जशीट दाखल केलंय 1400 पानी चार्जशीट आहे आणि ते पहिल्यांदा हे आका आणि हे जे ऍक्शन मोड मध्ये जे लोक होते, हे किती वयाची पोरं आहेत, 21, 22, 23, 24 आणि तो फरार असलेला कृष्ण आंधळे का काय, तो त्याचं काय, ते कधी सापडणार आहे? तो नराधम कधी सापडेल? तो लवकरात लवकर नराधम सापडला पाहिजे. परंतु माझं बडे साहेब असा अनुभव आहे की साधारणतः एखाद्या केसमध्ये 9-10 आरोपी असले तर एक आरोपी हा बहुतेक केसमध्ये लेटच अटक होतो. त्याच्यापैकी हे एकदम भयगंदे केस आहे. त्याला आई वडिलाचं प्रेम नाही, त्याला काही जरी असला तरी तो नराधम सुद्धा सापडला पाहिजे. त्याचा रोल पोलिसांवर दबाव आणला पाहिजे त्याच्यासाठी. पोलिसांना सुट्टी नाहीये. सापडला काय आणि उद्या सापडला काय? नाही, तो पण पाहिजे. फाशीला जाणारच आहे. हा, तो पण पाहिजे आणि तो फाशीवर बी गेला पाहिजे. आणि आता जे सप्लिमेंटरी चार्जशीट करायचंय त्याच्यामध्ये माझा आरोप आहे, मी लेखी पत्र दिलं ना मुख्यमंत्र्यांकडे, हे तपासून बघावं म्हणून मी लेखी पत्र दिलंय. मला वाटतं ते एसआयटी पर्यंत पोहोचलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत सुरेश धस होते आमदार.
भाजपचे